मित्रांनो, काय होतं माहितीये काही वेळेला, की जास्त माहिती असणं सुद्धा कधी-कधी अ, डेंजरस अशा करता असतं, की तुम्ही लोकांना काय सांगणार हो? बरं लोकं म्हणतील, की "अनिलजी ठीक आहे, तुम्हाला आता सिनियरिटी आहे. तुम्ही आता 76 वर्षाचे होताय पुढल्या महिन्यामध्ये. पण 55-56 वर्ष पत्रकारितेत येतात. तर तुम्ही त्या फडणवीसांशी जाऊन भेटू शकता, बोलू शकता, त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता, ऑन द रेकॉर्ड, ऑफ द रेकॉर्डच्या गमती करू शकता. एकनाथ शिंदे तुमचे मित्र आहेत. तुम्ही वारंवार त्यांना भेटता, गप्पा मारता, चर्चा करता. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला खबराबात मिळते. आणखीन 5-50 लोकांशी, पत्रकारांशी, चॅनल चीफ्सशी, एडिटर्सशी असं चालू तुमचं रोज फोन बिन. तुम्हीच सांगितलं, की दुपारी 3 वाजले, 4 वाजले, की मी एकदा बाहेर पडलो, की गावभर फिरून सगळ्यांना भेटून येतो. तर त्यामुळे आम्हाला कसं कळणार हो? आम्ही आपलं टीव्हीवाले जे आम्हाला खोटं-नाटं सांगतात, टीव्ही चॅनलवर ज्या खोट्या बातम्या देतात, त्याच्या आधारेच विचार करतो आणि मग त्याच्यात आम्ही भ्रमचित्त होतो, संभ्रमित होतो आणि आम्हाला असं वाटतं, की अरे हे खरं का? ते खरं का? ते खरं. बरं हा चॅनल एक सांगतो, दुसरा चॅनल दुसरं सांगतो, तिसरा चॅनल तिसरं सांगतो. बरं यात लोकांची स्टेटमेंट बदलतात ना. फडणवीस सकाळी जे बोलतात ते संध्याकाळी नाही बोलत, संध्याकाळी बोलतात ते रात्री नाही बोलत, आज बोलतात ते उद्या नाही बोलत. 2 वर्षापूर्वी बोलले होते त्यापेक्षा तर काय वेगळंच बोलतात. पिसिंग पासून किसिंग पर्यंत येतात. आहे की नाही? तर त्यामुळे अ, हे काही गोप्यस्फोट करताना मला पण थोडीशी गडबड होते. म्हणजे आता कसं आहे माहिती की आता आपण सगळे चॅनलवाले जे आहेत ना, ते काय रंगवत आहेत माहिती चित्र, की अ, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना संघर्ष. हं? बदलापूरला संघर्ष, उल्हासनगरला संघर्ष, कल्याणला संघर्ष, डोंबिवलीला संघर्ष, पालघरला संघर्ष, औरंगाबादला संघर्ष, सोलापूरला संघर्ष. मग यांच्यात संघर्ष. मग तिकडे उबाठा आणि काँग्रेस त्यांचं नाही मी बोलत. मला जे माहिती आहे ते मी बोलतो चला. मग इकडे अजितदादा आणि यांचा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये संघर्ष. मग त्याच वेळेला एक अशी बातमी येते, की आतून संगनमत, की पुणे भाजपने घ्यावं, पिंपरी चिंचवड दादांनी घ्यावं अजित. असंच सगळं बातम्यांचा काला अक्षरशः तुमच्या काला आणि कोलाहल ऐकू येत असतो. तर ते कळत नाही. बरं प्रत्येकजण वेगळं सांगतो. हां, मग मी आज काय विचार केला माहिती आहे, की हे सगळे टीव्हीवरच्या बातम्या-बितम्या, भांडणं-बिंडणं, मग ते कलह, मग शिंद्यांना ते काय डावलतायत, अन्याय करतायत, मग काय शिंदे रुसतायत, मग काय दिल्लीला गेले आणि तिकडे काय त्यांनी अमित शहांकडे तक्रार केली वगैरे, वगैरे. ते सगळं एकीकडे चालू आहे की नाही? मी तुम्हाला एक खरंच ऑनेस्टली सांगतो. आणि मी हे सांगतो ना त्यावेळेला कसं असतं माहिती की मलाही असं वाटतं, की अरे, आपल्याला काय टी-आर-पीची गरज नाही. मला काय किती लोकांनी पाहिला, याच्यापेक्षा कोणी पाहिला याला मला महत्त्व वाटतं. मग ती माणसं एक 10 जरी असली आणि ती चोखंदळ असली किंवा ती दखलपात्र असली, की त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला याचं मला कौतुक वाटेल अशी असली तरी मी हॅपी आहे. मला किती हजार गेला का काय मी माझ्या लोकांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली. मला एक तर सबस्क्रायबर सांगू नका. तरी ते म्हणतात, "सर अपील करा ना जरा सबस्क्रायबर होण्यासाठी लोकांना." तर हां, म्हटलं, "हां, तर आठवलं तर मी करतो हां, नक्की करतो." तर तुम्हाला मला सबस्क्राईब करण्यासाठी आता याने लोकांनी मला खुणा केल्यात म्हणून सांगतो. एक तर माझ्या अनिल गगनविधी थत्ते हा जो YouTube चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. तो 70,000 वर काहीतरी अडून राहिलाय. तो लाखाच्या पुढे न्या. दुसरी गोष्ट मी आता नवीन काही चॅनल सुरू केले आहेत. एक न्यूज अँड व्ह्यूज म्हणून इंग्रजी चॅनल आहे. तो आता सुरू केला एक 8-15 दिवस बघा कसा वाटतो. नंतर तो इंटरनॅशनल आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर एक सवाल पे बवाल म्हणून हिंदी पण सुरू केलाय. तो पण या 2-4 दिवसात आकाराला येईल आणि तो खूप सेन्सेशनल असणार आहे आणि तो सेक्स अँड क्राईम ओरिएंटेड आहे. सवाल पे बवाल हा सेक्स अँड क्राईम ओरिएंटेड आहे. तो इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा आहे. कुठला न्यूज अँड व्ह्यूज. शिवाय माझा हा अनिल गगनविधी आहे. शिवाय आणखीन एक भारतीय पॉलिटिक्स म्हणून जो आहे, तो पण माझ्याकडे आहे. त्याच्यावर मी जास्त करून ठाण्याच्या पॉलिटिक्सवर बोलतो. नंतर मुद्दा भारत का म्हणून एक आहे. तो हिंदी आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सवर असे एक बरेचसे चॅनल आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं फेसबुक आहे. बिग बॉस अनिल थत्ते आणि अनिल गगनविधी थत्ते. आता त्याच्यामध्ये फ्रेंडला दोन्हीकडे 5-5 हजार झालेत. त्यामुळे आता फ्रेंड काही घेता येत नाही. पण तुम्ही फॉलो करू शकता. माझी इच्छा आहे, की 1,00,000, 2,00,000, 5,00,000 लोकांनी ते फॉलो करा. मी त्यात भयंकर इंटरेस्टिंग गोष्ट हे सगळे दुनियाभरचे व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये. खूप इंटरेस्टिंग किस्से टाकतो. काय-काय धमाल करतो. त्याच्याकरता वेगळी टीम आहे आता माझ्याकडे. माझ्याकडे आता YouTube करता वेगळे लोकं आहेत.
फेसबुक सांभाळता, कमर्शियल सांभाळता, तर तुम्ही फेसबुकला पण मला जरूर फॉलो करा. तुम्हाला मजा येईल, धमाल येईल. तुम्ही म्हणाल अरे इतकी फेसबुक पाहतो पण हे सॉलिड आहे काहीतरी, धमाल आहे. असो, तर मी येतो इकडे. मित्रांनो कसं नाही, मी माझ्या टायटलमध्ये काय म्हटलं माहिती की हे सगळं पूर्वी एक ना हे होतं की वरून कीर्तन आतून तमाशा. आणि असं दाखवलं होतं की वरतून फार गुडी 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 करतात आणि आतमध्ये सगळं तमाशा चालू असं त्याचं सूत्र होतं त्या नाटकाचं. आता उलट झालंय बरं का. आणि हे फडणवीसांची कारागिरी आहे, ही शिंदेची कारागिरी आहे, ही अजितदादांची कारागिरी आहे आणि ही संगनमतानी आहे. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही याचं, कारण हे तुम्हाला जर सांगून टाकलं तर मग हे टीव्हीवाले टीआरपी कसा मिळवणार? टीआरपी कुठून मिळवणार? जर त्यांनी सांगून टाकलं की यांचं काही वरकरणी ते दाखवतात ना, काही भांडण बिंडण नाही, ही चाल आहे, हा गेम प्लॅन आहे, हा फडणवीसांचा गेम प्लॅन आहे. फडणवीसांना आणि सांगून टाकतो तुम्हाला, मी लपत नाही, पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे परस्पर संमतीने, सहमतीने, एकमताने, एक दिलाने हे भांडण्याचं नाटक करतायत. आणि ते नाटक एवढ्या करता आवश्यक आहे की फडणवीस यांनी शिंदे आणि अजितदादांना सांगितलं की 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, जर आपण एकत्र लढलो सगळीकडे महायुती म्हणून, तर ज्यांना आपण तिकीट देणार नाही अशी आपल्या पक्षातली माणसं, जी महत्वाकांक्षी गेली 5 वर्ष तयारी करतायत, ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत पैसे करोडो, हो करोडो, ती माणसं ज्या क्षणी युती होईल त्या क्षणी जर भाजपला तिकीट गेलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतली उद्धवच्या पार्टीत जातील, अजितदादाची, शरद पवारांच्या. कारण त्यांना असं वाटतं की मी एवढा पैसा खर्च केलाय, माझी पुण्याई तयार केली आहे, मला काय कुठल्या पक्षाचं ना कुंकू असलं नसलं तरी मी देखील जिंकू शकतो, त्यामुळे ते उडतील. तर आपल्याला 3 उमेदवारांना जर तिकीट देऊ शकलो आपण, तुम्ही द्या शिंदे गटाकडून, यांनी याच्याकडून, त्यांनी त्याच्याकडून, तर एक गोष्ट तर ही होईल की ती लोक बाहेर जाणार नाहीत आणि त्यांचे माणसं निवडून येणार. माझा नाही आला तर तुमचा, तुमचा नाही आला तर तुमचा. तुला माहितीये का की हे महापालिकेत टेंडर चालतात ना, माहिती आहे ना तुम्हाला ते टेंडर चालतात, ती कशी चालतात? त्याच्यामध्ये ते एक सेटिंग करतात, आपसामध्ये रॅकेट करतात. कार्टेल असं त्याला शब्द वापरतात. फडणवीसांनी एक पॉलिटिकल कार्टेल केलाय, लक्षात ठेवा माझं विधान. त्यांनी असं केलंय की याला टेंडर नाही मिळालं तर याला, याला नाही मिळालं तर याला, लोएस्ट याचाच त्याचाच माणूस हे देतोय मध्यम आणि त्याचाच माणूस हायर देतोय. लिलाव दलाल सगळे एक असतात. ते म्हणतात ए हे टेंडर तू घे, मी हायर भरतो, हा म्हणेल मी मधलं भरतो, तू लोअर भर, हे तुला घे, मग ते मला दे, किंवा हे तुला मिळालं तर त्यातलं सेटलिंग करून मला दे. शेवटी मिळून खाऊ, आपण सारे भाऊ मिळून मिळून खाऊ. नंतर महायुती म्हणून आपल्याला सत्ता काबीज करायचंय, पण आपली माणसं नको ना फुटायला. 100% सांगतो तुम्हाला की मुंबईमध्ये तुम्ही भाजपाला तिकीट दिलं की शिंदेची माणसं घेतली, तुम्ही लॉयल म्हणा, काय म्हणा, काय खरेदी केलेली म्हणा, विक्री केलेली म्हणा, फुटतातच. अजितदादाचे फुटू शकतात. महाराष्ट्रामध्ये तेच होऊ शकतं. पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, उल्हासनगरमध्ये, तुमच्या संभाजीनगरमध्ये, सोलापूर, सगळीकडे फुटणार. तिकीट नाही मिळालं की आता कुणाला 5 वर्ष वाटत, 5 म्हणजे फार झाले हो, 5 वर्ष नगरसेवक नसणं म्हणजे किमान 500 कोटीचा तोटा आहे यार. कुठे गेला बाजार? 50 कोटीचा नाहीच नाही. पदं मिळाली, स्टँडिंग बिंडिंग तुम्हाला मिळाली तर 500 कोटी, तर 50 कोटीचं झालंय. 50 कोटीवर पाणी सोडायचं, त्यापेक्षा आता 5 कोटी मी खर्च केलेच आहेत ना, इन्व्हेस्टमेंटच आहे ना, केलीच आहे. 5 कोटी 10 कोटी करून 50 कोटीचं, 500 कोटीचा, 200 कोटीचा. आमच्या इकडे तर ठाण्यामध्ये तर आनंदीच म्हणाले येते की 40% हे लोक पैसे खातात आणि साधारणतः वर्षाला 1000 कोटी खातात. असं कोण म्हणणार होतं? दिघे साहेब म्हणाले. मुंबईमध्ये ते जाधव येतो, त्यांनी तर सांगितलंच होतं की मी 9,000 कोटी दिले आहे उद्धवला आणि काय दरवर्षी 15,000 कोटी खाल्ले जातात. 15,000 कोटी खायचे ज्यांना, त्यांना ते नगरसेवकांना 5-10 कोटी 25 कोटी काय हो, तुम्ही कसले हिशोब करता? तो नितेश राणे परवा म्हणाला की त्यांच्या घरात 50 लाख रुपये सापडले. अरे राणेंच्या घरामध्ये 50 कोटी 500 कोटी सापडायला पाहिजेत, किंवा त्यांच्या माणसाच्या घरामध्ये कसले धरून असला. राणेंच्या घरातून असे थैल्या जात असतात, आम्ही कधीपासून पाहिलं. पत्रकारांना जातात, कुणाला काय काय सगळे जात असतात, मतदारांना जातात. आणि राणी नोन फॉर दॅट. एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकारणाला एक आर्थिक परिमाण दिलं, ते कोणी दिलंच नाही.
अरे जिथे मनोहर जोशी महिन्याला देतात ते मी एका दिवसात देईन सांगितल्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री केलं बाळासाहेबांनी, आणि मला मनोहर जोशीने सांगितलं. काय निलेश चुकलं तुझं, ते काय उगाच काय 50 लाखाच्या बॅगा दाखवतो. नितेशने सांगितलं की हे असं तर आमचं राणेच्या नितेश बिंदास आहे. तो म्हणाला हे अशा आमच्या घरात 12 महिने पडलेले असतात आमच्या सगळ्यांच्या, हे असली पैशाचं नको दाखवू, व्हॉटएव्हर इट इज. तर तो मुद्दा वेगळा. मी सांगतोय हे की आता कुणी थांबायला तयार नाही. 250 कोटीचा प्रश्न आहे यार, जाऊ घालू. पण शेवटी काय आहे ना की तुम्ही तिकीट घ्या नका घेऊ, तुम्ही पैसे वाटले तर तुम्ही जर निवडून येणार असाल तर वाटू ना पैसे. आता उमेदवारांना तो विश्वास आहे. हा नवीन फॅक्टर लक्षात घ्या तुम्ही. आता उमेदवारांना पक्षाचा टेळा एवढ्याच पुरता पाहिजे की गळ्यात एक मंगळसूत्र आणि कपाळावर लावलं म्हणजे तीच बाई सवाष्ण नाही तर सुवासिनी म्हणून ओळखली जाते. अन्यथा ती बाई असते, तिचा बाईपणा कायमच असतो, आणि तो ती उमेदवार म्हणून तिथे हे करतच असते, जिंकायच्या पोझिशनमध्ये असतेच. त्यामुळे या उपमेत काय चुकलं असेल तर सॉरी. मला अजून लक्षात येत नाही आपण बरोबर बोललो का चूक बोललो. चुकलं असेल तर सॉरी, पण व्हॉट एव्हर इट इज. तर त्यांना ते पक्षाचं मंगळसूत्र आणि कुंकू लावल्यामुळे प्रतिष्ठा येते असं आपण म्हणूया. तर पण तरी त्यांची उभं राहायची तयारीच आहे. आणि मताला जर 25,000 निलेश राणे म्हणतो 25,000 भाव आहे आता, तिकडे पण ह्यांनी आरोप केला. एकनाथजींनी रवींद्र चव्हाणवर आरोप केला की उमेदवारांना 50-50 लाख रुपये पक्षात येण्याकरता देत आहे. पक्षात येण्याकरता 1-1 कोटी रुपये दिल्याची उदाहरणं आहेत काही. त्यामुळे हा सगळा व्यवहार आहे तो त्या लेवलवर असेल तर मग लोक उभे राहतील. मग त्याच्यापेक्षा काय बरं आहे ना, एकाच मतदारसंघात अजितदादाचा उभा राहील, तो एक 10-5 कोटी घालील. एकनाथ शिंदेचा राहील, तो एक 5-50 कोटी रुपये घालील. फडणवीसांचा उभा राहील, तोही काय 5-10-15 कोटी त्याच्या क्षमतेनुसार घालील. हे काय पक्षावर कोणी अवलंबून नसतात बरं का. हे जे उमेदवार आहेत ना, हे पक्षाकडून पैसे घेऊन करणार वगैरे असं काही नसतं. 99% 90% म्हणूया आपण, हे स्वतःच्या बळावरच करतात. आणि त्यांना माहिती असतं ही इन्व्हेस्टमेंट आहे. एक उद्योग टाकायचा असेल समजा, करावी लागते एक 10-5-50 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट. मग त्याच्यावर तुम्हाला 500 कोटी नफा पण मिळतो. हा इंडस्ट्री आहे कॉर्पोरेशन, ही कॉर्पोरेट इंडस्ट्री आहे. कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही 5 कोटी टाकले तर 25 कोटीची गॅरंटी आहे तुम्हाला निवडून आल्यावर. 50 कोटीची गॅरंटी आहे, 500 कोटीची गॅरंटी आहे. याच्यापेक्षा आणखीन कोणता बिझनेस तुम्हाला एवढा प्रॉफिट देणार आहे? त्यामुळे तयार आहेत लोक द्यायला. मग फडणवीसांचा मस्त गेम झाला. फडणवीसांनी काय सांगितलं, शिंदे साहेब तुमच्या माणसालाही उभं राहू द्या, त्यालाही खर्च करू द्या, माझाही करील, त्यांचाही करील. आता उद्धवकडे नाहीत पैसे. एक तर मुळात त्याची देना बँकच नाही, ती लेना बँक, त्याला घ्यायचं ठाऊक आहे. आजच्या बाबतीत येत असेल, तो काही कोणाला पैसे विषय असे देणार नाही, हा पण देणार नाही, उद्धव देणार नाही. काँग्रेसवाले पण ते म्हणतात आमचं दिवाळं निघालंय, तुम्हाला कुठे. शरद पवारांचे लोक म्हणणार आम्ही भिकेला लागलो, आम्ही तुम्हाला कुठे उमेदवारांना, तुमच्याकडे पैसे असतील तर. उलट आता तर मला असं ऐकू आलं बरं का की आता काही पक्ष, बरेचसे पक्ष महाआघाडीतले, हे उमेदवारांना सांगतायत तुम्ही तिकडे काय 5 कोटी खर्च करायचे करा, पण 1 कोटी पक्षाला द्या तर तिकीट मिळेल. हो, आता नावं म्हणाल सांगाल, आता तसे की नाही तसं, पण कळेल तुम्हाला हळूहळू की कोणी कोणी काय पैसे देऊन. आणि आरोप होतील बघा आता की आम्ही 1 कोटी रुपये तर तिकीट नाही दिलं कारण 5 कोटीला विकलं सर पक्षाने. हे ऐकणारच तुम्ही सगळं, व्हॉट एव्हर इट इज. तर फडणवीसांचा गेम असा आहे की आता कसं आहे ना की विरोधातली तिकीट पण आमची, चित भी पेरी पट भी मेरा. भाजपच्या विरोधात मत गेलं, शिंदेना जाऊ दे, ते उद्धवला कशाला, राजला कशाला, काँग्रेसला कशाला, शरद पवारांना कशाला. भाजपवर राग आहे का तुझा, तुला नाही द्यायचं का? हा, तू समजा काय मुसलमान आहेस, बौद्ध आहेस, दलित आहेस, आणखीन कुठला आहे, त्यामुळे तुला हे भाजपचं हिंदुत्व मान्य नाही आहे, किंवा जात, किंवा आणखीन पैसे, किंवा अधिक प्रदेश, अधिक भाषा, असं काहीतरी कॅटेगरीमध्ये तू विचार करतो का? मग ठीक, याला नको देऊ भाजपला, शिंदेला दे ना, उद्धवकडे नको देऊस, राजकडे नको देऊ, दादाने दे ना. आमचे दादा तर सेक्युलर आहेत, ते तर मुसलमानांची बाजू घेऊन बोलतात, त्यांनी तो मुसलमान उमेदवार पण दिलेत बऱ्यापैकी. म्हणजे कसं आहे माहितीये की एक बाईकडे एक फेरीवाला आला आणि बाई हे घ्या, बाई ते घ्या, त्याच्याकडे 50 वस्तू होत्या. ती वैतागली, ती म्हणाली बघा आता तू मला चिरडीला आणलंयस, हे मी आता पोलिसला बोलवीन. त्यांनी लगेच आपल्या त्या ह्याच्यावरून शिट्टी काढली, म्हणाला मॅडम शिट्टी पोलिसाला बोलवायला. ते आता फडणवीसांनी असं केलंय की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पाहिजे तो माल आमच्याकडे आहे. भाजपच्या दुकानात नाहीये का?
बाजू शिंदेच्या दुकानात आहे, शिंदेच्या दुकानात नाही का अजितदादांच्या दुकानात आहे. बरं गंमत अशी की हे तिन्ही दुकानदार एकच आहेत अशी जर भावना लोकांमध्ये झाली तर मग लोक परत वेगळा विचार करतील, अच्छा ही युनायटेड कंपनी आहे का, ही लिमिटेड परंतु ही एकत्र कंपनी आहे का, हे 3 पार्टनर आहेत का लेखाचे. नाही नाही, मग आम्हाला मग भाजपच्या विरुद्ध मत म्हणजे एकनाथच्यावर म्हणजे अजितदादाच्या, मग तिघांचेही मत नाही म्हणजे मग चला आम्ही उद्धवला देतो, चला आम्ही राजला देतो, चला आम्ही काँग्रेसला देतो, चला शरद पवारांना देतो, हो की नाही. हा विचारच मनात येऊ द्यायचा नाही फडणवीसांना लोकांच्या. मीच अल्टरनेटिव्ह, मीच मुख्य, मीच अल्टरनेटिव्ह. मला हे असं भारतीय जनता पक्षाने आज केलंच आहे ना, की तुम्ही मुसलमान आहात का. राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात भाजपने केलंय. जे फडणवीस करतात ते काय नवीन नाहीये, ते मोदी पण करतात. तुम्हाला मुसलमान आहात तुम्ही, मग तुम्ही तर भाजपला मतं देणार नाही, पण तुमचं मत काँग्रेसला नको जायला, मग MIM ला द्या. MIMच्या खर्चापैकी 50% पेक्षा जास्त खर्च, जास्तच हा भारतीय जनता पक्षाचे नेते करतात. हे काय गुपित लपलंय का बाबा. MIM कुणाची आहे. महाराष्ट्रामधले आणखीन पण काही पक्ष आहेत की जे नेहमी नडतात काँग्रेसला, ना काँग्रेसची मतं फोडतात. त्यांचा फायनान्स कुठून येतो, कोण करतं. अब्जावधी रुपयांचा फायनान्स आहे, त्यांना उभं राहण्यासाठी पर कॅन्डिडेट 10-15 कोटी रुपये कोण देतं. बाबा दलित व्होट आहे ते भाजपला येत नाहीये, पण मग ते काँग्रेसला नको. जो निवडून येण्याची माझ्याविरुद्ध शक्यता आहे त्याला न जाता ते तिसऱ्याला जावं, मग ते काय करतात, त्याला पैसे द्यायचे, तुझा उमेदवार उभा कर. तो पैसे हे खातो, मतं खातो, ह्याचा तुमचा MIMचा खातो, असे बरेच छोटे छोटे उभे करतात. अरे नगरपालिकेला तर मी त्यातला बाप आहे. आमचा तो जो आधीच्या घरातला माझा 10वा मधला होता ना, तिथे बसून आनंद दिघे, सुभाष कानडे असे सगळे आम्ही बसून ठाण्यामधलं तिकीट वाटप करायचो सगळ्या पक्षांचं. आणि मी तुम्हाला सांगतो, आता अशोक राऊळ गेला बिचारा आणि BB मोरे पण गेला आणि बरेच त्या काळातले माझ्याबरोबर जे होते, वसंत डावखरे गेला, अनंत तरे गेला, हे सगळे. तर ते आमच्या इथे बसून मग मी असं केलेलं आहे की मला सुभाष कानडेला निवडून आणायचं आहे. तर मी आनंदला सांगितलं की हे तिकीट आहे ना, हे शिवसेनेला देऊ नकोस, मला सुभाषला निवडून आणायचं आहे. मग मी कुणाला देऊ, हे तू भाजपला दे. इथे ते खारकर इथून तू निवडून आला होता, एकदाच आला आयुष्यामध्ये तेवढा, ते त्याला दे भाजपला. म्हणाला अरे भाजपमध्ये पण तो हा अमुक आहे ना, तो स्ट्रॉंग आहे, तो सुभाषला पाडील. म्हणून तर सांगतो तिथे एक येडा आहे आणखीन कुणीतरी, त्याला उभा करायला कंपल्सरी कर. भाजपला सांग की नुसतं भाजपला तिकीट नाही, हे त्या येड्यालाच दे की जो वाट लावून घेईल स्वतःची बोलून किंवा वेडावाकडं वागून, आणि मग हा निवडून येईल. खरंच आम्ही त्या कोणत्या, नाव पण नाही आठवत कोण होता, त्याला तिकीट दिलं, तो पडला चांगल्यापैकी दणदणीत, कारण तो वेडावाकडंच बोलायचा ना. सुभाष निवडून आला. सगळ्यात कशाला अशोक राऊळला कसं निवडून आणत होतो आम्ही. त्या एकनाथ काजारीची बायको आशा, मला वाटतं तिचा फोन येतो मला मधून मधून, ते मला सांगते साहेब मला जुन्या आठवणी खूप येतात. एकनाथ काजारीनी मला सांगितलं की काय साहेब तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही मला पाडलं, अशोक राऊळला निवडून आणायचं म्हणून तुम्ही आणि दिघे साहेबांनी निर्णय घेतला आणि माझी वाट लावली, मी पडलो. शिवसेनेचा अधिकृत कॅन्डिडेट होता कोण, एकनाथ काजारी, त्याला पाडायचं ना अशोक राऊळला. कारण काय होतं ना की त्यावेळेला, आता नंतर जसं जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे मिळून महापालिका चालवत होते, वर्गणी भांडत होते की नाही, भांडत होते ना, कसे भांडत होते, कचा 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 भांडत होते की नाही. पण एक प्रदीर्घ काळ असा होता, एक 10-15 वर्षाचा जवळजवळ दिघे साहेब गेल्यापासूनचा, की जितेंद्र आणि एकनाथ शिंदे मिळून चालवत होते महापालिका. फॅक्ट. हा, आत्ता फक्त फरक असा आहे की संजय केळकर परत वेगळ्या प्रकारचा असल्यामुळे संजय केळकर, एकनाथ शिंदे वगैरे ते समीकरण जेन्युइनलीच बिघडलेलं आहे. पण असं एकत्र बसून चालवता तो. त्या काळात काँग्रेसवाले वगैरे सगळे मिळूनच चालवायचे, असं काही नाही. आता गाव लेवलवर तसंच आहे. हे बिनविरोध आले म्हणजे काय हो, बिनविरोध आले म्हणजे दडपशाही करायची गरज नाही हो, दडपशाही नाही. तो खोटं आहे, 99% केसमध्ये खोटं आहे हो. जो उमेदवार निवडून आला तर आला, चुकून येत नाहीच, पण मतं खाल्ली त्यांनी, त्यामुळे तिसराच आला, तर त्याला काय मिळणार आहे. आज 10 कोटी, 15 कोटी, 25 कोटी माघारीचे. अरे अजून तर तुम्ही गेमच नाही पाहिला राव. हा गेम मी माझ्या घरामधून पाहिलेला आहे सगळा. उमेदवार उभा करायचा आणि
त्या उमेदवारांनी सांगायचं की माझ्या जातीची इतकी मतं आहे, माझ्या धर्माची मतं आहे, माझ्या भाषेची मतं आहेत, माझ्या प्रांताची मतं आहेत, पर मत मला 1,000 रुपये किंवा 2,000 रुपये किंवा 5,000 रुपये प्रमाणे माघारीचे इतके पैसे घ्या. मुंबईमध्ये मतदारांसाठी जर 100 रुपयाचा व्यवहार झाला तर जवळजवळ 25-30 रुपयाचा व्यवहार हा माघारीसाठी होतो. आज कुठे कसलं निवडणुकां ते सगळे चॅनल आणि हे घेऊन बसले यार, आचारसंहिता मुक्तमुक वगैरे. आम्ही तर अनेक गरीब माणसं असायची ना, आम्हीच केलेला हा धंदा. त्यांना सांगायचो, अरे त्या मतदारसंघामध्ये तो मोठा गलेलठ्ठ बकरा उभा राहतोय, तर तू तिथे उभा राहा, तुझ्या जातीची मतं आहेत, एक 500 मतं आहेत, जा उभा राहा. त्याचं सगळं वकील द्यायचा, त्याला फॉर्म भरवायला सगळी मदत करायची, सगळे कागदपत्र गोळा करून द्यायचे. अगदी गरीब, आम्ही म्हणजे दयापोटी करायचो असं, आणि आम्ही सगळेच करायचो. त्याच्यामध्ये आम्ही दिघे साहेब होते, हे होते. दिघे साहेब पण सांगायचे, अनिलजी याला करावं, त्याला जरा नंतर माघार घ्यायला सांगू आपण. आणि आम्ही केलेलं आहे. कुणी नाही केलं ठाण्यातल्या, कुणी सांगावं मला नाही केलं आम्ही म्हणून, मग मी नावच तर मग तो उभा राहायचा, मग त्याच्याकडे मेसेज जायचा, अरे याची 500,000 मतं आहेत यार. मग तो लगेच त्याला बोलायचा, अरे काय वेळ आहे का तू, निवडून येऊन काय करणार, तू काय निवडून येणार आहे का. मग नाही साहेब, तुमच्याकरता काय, आम्ही माघार घ्यायला तयार आहोत. तू माघार घे, किती पाहिजे तुला. साहेब आपली 1,000 मत आहे. तो 1,000 नाही सांगत, 1,000 असं की तो सांगतो 10,000 मतं आहेत माझी. बरं किती पाहिजे तर साहेब ₹1,00,000. त्यावेळेला आमच्या याच्यात तर 1,00,000-2,00,000 द्यायचे आम्ही. मग बरं, मग हे घे, मग तो माघार घ्यायचा. महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो, माघारीवर कित्येक लोक लक्षाधीश होतात, हे तुम्हाला माहितीच नाही. तर येतो मुद्दा आहे सगळे की शिंदे आणि फडणवीस आणि अजितदादांचं हे भांडण त्यांनी केलंच पाहिजे जाहीरपणे. ते रवींद्र चव्हाण बोलतात की 2 तारखेला मग महायुतीचं काय होतं ते बघू. का बोलले ते. तसं इतकी वर्ष राजकारणात असलेला माणूस आहे. आज सगळ्या डोंबिवली कल्याण भागामधला सगळ्यात मोठा दादा जर कोण असेल, दादा सर्वार्थांनी, रवींद्र चव्हाणच आहे. आता दादा माणूस काय उगाच होतो का, असंच होतो. डोकं लागतं त्याला, डोकं लागतं. म्हणजे नाशिकला ना एक मोठे ज्योतिषी होते, ते म्हणाले की 2 माणसांना म्हणजे डोकं लागतं. त्यातला एक असतो तो म्हणे माफिया किंग असतो, आणि दुसरा असतो तो पॉलिटिशियन असतो. म्हणजे पूर्वी असं होतं की पॉलिटिशियन त्याच्या डोक्याने पॉलिटिशियन म्हणायचा, आणि माफिया किंग किंवा गँगस्टर ते म्हणायचा. तो म्हणाला आता त्याच्यात मिक्सिंग असं झालंय की आता गँगस्टर पॉलिटिशियन आणि पॉलिटिशियन गँगस्टर असं एकत्रच 2 in 1 मिळालेत म्हणाले महाराष्ट्राला बहुतेक ठिकाणी. व्हॉटएव्हर इट इज. तर ते काय बोलतात 2 तारखेला वगैरे, त्याचं कारण आहे बाबा, आता तुम्ही भांडा नाहीत आपसामध्ये, तर इकडली मतं इकडे कशी येणार. भांडलंच पाहिजे, रुसलंच पाहिजे, रागवलंच पाहिजे, एकमेकावर चिडचिड केलीच पाहिजे. कसं आहे की आता ही वेळ आहे ही भांडण्याची आणि आपसात वाटून घेण्याची, आणि नंतर एकत्र बसून खाण्याची. पुढे 5 वर्ष खायचंय ना रायावर आपल्याला एकत्र बसून. महायुती म्हणजे काय, महायुतीची प्रीती आहे, नंतर ती 5 वर्ष भोगायची आहे. आणि आता भांड्यामुळे जर उद्धवचे नाही निवडून आले, मनसेचे नाही आले, काँग्रेसचे नाही आले, शरद पवारांचे नाही आले, तर यांची 2/3 राज्य आली, स्टँडिंग कमिटी पासून सगळ्यांच्याकडे आलं. ते एक एक महापालिका आहे, काय हजारो कोटी लाखो कोटी रुपयांची. अरे वर्षाला असे काय काय खाव खाव केलं तरी पोट भरतील, जुलाब उलट्या होतील तरी संपणार नाही एवढी संपत्ती आहे प्रत्येक ठिकाणी. ती नंतर हवी आहे ना आपल्याला. मग आता भांडायचं. त्यामुळे ही भांडणं याच्यावरून काय फार मोठं विचलित होऊ नका. अरे काय हे, ते अजितदादांचे लोक आणि हे एकमेकाच्या पक्षात घेत आहेत. अरे पक्षात घेत आहेत म्हणजे का घेत आहेत, एवढ्या करता घेत आहेत की त्याला तिकीट मिळणार नाही हे कळलंय, त्याला उभं करायचंय या पक्षातर्फे. तो इथे उभा राहिला तर तिकडे उद्धवचा काय माहितीये नॉन प्लस करतायत फडणवीस. तुमच्या मनात उद्धवचा विचारच यायला नाही पाहिजे, तुमच्या मनात मनसेचा विचारच यायला नाही पाहिजे. ते नाचतायत तिकडे दान दान दनान दान दान दनान. त्याला होतं, मला गणेश नाईकने फार सांगितलं होतं छान. तो पडला ना गेल्या वेळेला, यावेळेला आला तर गेल्या वेळेला पडला तो. तो म्हणाला काय झालं की शिवसेना आणि यांच्या लढतीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभा आहे हे कोणाच्या लक्षातच आलं नाही.
शिवसेना हे आपसातच भारतीय जनता पक्ष यांची इतकी लढत मोठी झाली की मी उभा आहे हेच लोक विसरले आणि त्यामुळे पडले. फडणवीसांना तेच करायचंय. फडणवीसांना उद्धव उभा आहे, मनसे उभी आहे, काँग्रेस उभी आहे, शरद पवारांचे लोक उभे आहेत, याला विसर पाडून आम्हीच भांडतो आपसामध्ये. जो भांडतो तो दिसतो, जो भांडतो लढतो एकमेकाशी हे करतो ते दिसतात. मग लोकांना काय वाटतं, हा सामान्य माणूस हा ठीक आहे असतो, जे काय असतो ते असतो, पण तो भाबडा असतो. म्हणजे आपण दुसरी विशेषण काय आमच्या यार्डामध्ये हे उद्धव नाहीचे, कुठे मनसे नाहीचे, काँग्रेस नाहीचे, शरद पवार नाहीचे, आमचे इथे मेन लागलीये म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात लागलीये. काय माहित नाही बा या दोघांपैकी कोण येतो. दोघेही भारी आहेत. हा पण 2 कोटी टाकतोय, तो पण 5 कोटी टाकतोय. हा पण गुंड घेऊन फिरतोय, तो पण गुंड घेऊन फिरतोय. त्याच्या पण गँग्स आहेत, याच्या पण गँग्स आहेत. हे सगळं ऐकायला मिळणार. अरे अजितदादाची तर काय विचारू नका. असं गाडी गेली न जाताना तरी त्याच्यामधून नोटांचे बंडल सांडतात. आणि त्यांचे विरोधक पण तिकडून पण तसंच होत आहे. कळत नाही ना, शिंदे येणार का भाजप येणार का अजितदादा येणार. काही ठिकाणी तर तिन्ही, काही ठिकाणी दोन्ही. हा ते उद्धववाले उभे आहेत, आहेत 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 आहेत, ते पण आहेत. मनसेचं पण कुणीतरी आहे मला वाटतं, तो काँग्रेसचा पण आहे कुणीतरी. हा शरद पवारांचा आहे. खतम 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 खतम. फडणवीस इज द मास्टर मास्टर मास्टर. हा त्याने असा मस्त गेम लावलाय. त्यांनीच सांगितलं एकनाथ शिंदेना जरा जाहीरपणे भांडूया थोडस, तर मतं आपली आपसात हे होतील की नाही. मला माझा राग करतो तो तुमच्या प्रेमात पडेल, तुमच्या राग आणि माझ्या रागात आहे तो अजितदादाच्या पडेल. प्रेम आपण वाटून घेऊ, मतं आपण वाटून घेऊ, मतं आपल्याला लाथात येणार. लोक विचारच नाही करणार, त्यांना विसरूनच जातील की ते उभे आहेत म्हणून. आणि ही स्थिती निर्माण झालेली आहे. नगरपंचायत नगर परिषदात आहे, उद्या महापालिकेत होणार आहे आणि हे फडणवीसांचं कारस्थान आहे. म्हणून हे झगडा जो आहे त्याच्या मागे आतून मोठा लफडा आहे. कळलं का? धन्यवाद.